आपण प्रतिनिधी निवडून देतो, पण त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहिली की सर्वसामान्य म्हणून आपल्यालाही या राजकारणाची चीड येते. पण हीच राजकारणातली वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आता केंद्र सरकार एक नवीन विधेयक सादर करण्याच्या तयारीत आहे. 130वा संविधान संशोधन बिल म्हणून ते ओळखलं जाईल. या विधेयकातील प्रमुख तरतुदी काय असणार आहेत ते पहा. मंत्रिपदावरनं थेट डच्चू. जर पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कोणताही मंत्री एखाद्या गंभीर गुन्ह्यासाठी म्हणजेच ज्यासाठी त्यांना 5 वर्ष किंवा त्याहून अधिक तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली आहे, अशा गुन्ह्यासाठी अटक होऊन सलग 30 दिवस कोठडीत राहिल्यास त्याला किंवा तिला त्याच्या संविधानिक पदावरनं हटवलं जाईल. हे विधेयक मंजूर झाल्यास केंद्र सरकारला मुख्यमंत्री किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही सदस्याला पदावरनं काढण्यासाठी अतिरिक्त प्रशासकीय अधिकार मिळतील. या विधेयकामध्ये संविधानातील कलम 75, 164 आणि 239A मध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव आहे. या विधेयकातील या दुरुस्तीनुसार मुख्यमंत्र्यांना किंवा कोणत्याही मंत्र्याला 30 दिवसांसाठी कोठडीत ठेवल्यास दोषी ठरवलं नसतानाही त्यांना पदावरनं काढण्याचे अधिकार राज्यांच्या राज्यपालांना आणि केंद्रशासित प्रदेशांच्या उपराज्यपालांना असतील. हे विधेयक लवकरच लोकसभेत सादर केले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते पुढील तपासणीसाठी संसदीय समितीकडे पाठवलं जाऊ शकतं. काय वाटतं तुम्हाला? या विधेयकामुळे राजकारणातील गुन्हेगारीवर आळा बसेल? कमेंट करून नक्की सांगा.